रामकृष्ण हरी मंडळी, अचूक प्रमाणासह असे लाडू बनवायचे असतील तर 2 वाट्या तुपामध्ये वाटीभर डिंक छान तळून घ्यायचा। डिंक छान फुलला की तो बाजूला काढून घ्यायचा आणि मग त्याच कढईमध्ये 200 ग्रॅम काजू भाजून घ्यायचे। मग ते काढून घ्यायचे। पुन्हा बदाम भाजून घ्यायचे, तेही काढून घ्यायचे। अक्रोड हवे असतील तर थोडेसे तेही भाजून घ्यायचे। त्यानंतर कढईतले तूप काढून टाकायचे। त्यात आता 2 चमचे मेथीचे दाणे भाजायला सुरुवात करायची। अर्धवट भाजले की त्यामध्ये हळीव घालायची, साधारणतः अर्धी वाटी। हळीव तडतड वाजून भाजू लागली की ते मिश्रण बाजूला घ्यायचे। 2 चमचे विलायची भाजून घ्यायची। अर्धी वाटी बडीशेपही घालून भाजून घ्यायची। अर्धा किलो खारीक पावडर, 300 ग्रॅम नारळाचा किस एकत्र करून ठेवायचा। भाजून घेतलेले सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचे। कढईमध्ये 1 कप पाणी उकळले की त्यावर किसलेला 1 किलो गूळ घालायचा। छान हलवत राहायचं, गूळ वितळतो। गूळ वितळला तरीही सतत ढवळत राहायचं। गुळाला जेव्हा दाटसरपणा जाणवू लागेल त्यावेळी अशा पद्धतीने चेक करायचं। आपल्या दोन्ही बोटांमध्ये एक तार दिसू लागली की 1 तारी पाक तयार झाला आहे असं समजायचं। आणि आता सगळ्या एकत्र केलेल्या मिश्रणामध्ये गुळाचा हा पाक घालून घ्यायचा आणि छानपणे एकजीव करून घ्यायचा। मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे चमच्याचा वापर करायचा। आता आपण यामध्ये आणखी वाटीभर तूप घालणार आहोत। तुम्हाला नको असेल तर तूप स्किप करू शकता। मिश्रण स्पर्श करण्याइतपत गरम असताना लाडू बांधायला सुरुवात करायची। चटाचट असे छान गोलाकार लाडू बांधून घ्यायचे। प्रत्येकाची लाडू बांधण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि लाडूचा आकारही लहान मोठा असू शकतो। पण खरं सांगू का, या पद्धतीने केलेले लाडू खरंच खूप रुचकर होतात। छान थंड करून हवाबंद डब्यात ठेवल्यास महिनाभर टिकतात। फक्त याला ओला हात लागता कामा नये। रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।